हो, कल्पना नको मला. कल्पना माणसाला मारिती. कल्पना माणसाला मारिते. नुसती कल्पना जरी केली ना. एक जण गवत कापित होता आणि गवत कापता कापता त्याला गवताची काडी लागली, रक्त निघलं. त्याने ते कापाचं सोडून दिलं. घरी गेला, त्याला हळद टाकली, असं बांधून टाकलं. मग 5 वाजता गवत गोळा करायला आला कापलेलं. अनंत महाराज, बाबा आता गवत गोळा करता करता नेमकं काय झालं, त्याने एका असं मोठं ढीक केला आणि नेमकं ते म्हातारं इथं उभा आणि त्याला नाग आहे ना. दादा तुमच्या पैशी नाग दिसला, तुम्ही कुठे बसलेले आहेत आता, आता किती अंतर आहे मान तुमचं. त्याला दिसला आणि त्याने असं केलं नागनी. आता त्याला दिसला का डसला? दिसला. तुकाराम बुवा दिसला, पण तरी याच्या तोंडाला फेस आला. कस काय दादा? कस काय बरं? कल्पना. त्याने काय केलं, ते म्हणे दुपाराचं हे जसलं नसं आपल्याला. कल्पना न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. कल्पना नको. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला, काय होणे त्याला सांगा जोची कल्पना. कल्पना मारू शकेल तुम्हाला महाराज. आणि म्हणून कल्पनेची बाधा न हो.